थोडंसं थांबवते. हबहब पंकज महाराज सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेत. पंकज महाराजजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आणि तुम्हाला देखील कार्तिक एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण रामकृष्ण हरी. तर आज कार्तिकी एकादशी आहे, त्याचं महत्त्व तर आपण जाणून घेतोय, मात्र तुमच्या लेखी कार्तिकीचं कशा पद्धत कार्तिकी एकादशीच्या महत्वाच्या संदर्भामध्ये आम्ही सगळे वारकरी आहोत. तर वारकरी म्हणजे वारी करणारा वारकरी, चैत्री, माघी, आषाढी आणि कार्तिकी. ज्यांना ह्या 4 वाऱ्या जमत नाहीत ते आषाढी कार्तिकी निश्चित करतात. कार्तिकी वारी ह्या वारकऱ्याच्या प्रत्येक घरामध्ये साजरी होते. याला एक वेगवेगळा आयाम आहे, वेगवेगळं महत्व आहे. म्हणजे स्वतः पांडुरंग सांगतायत की आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. कार्तिकी सोहळ्याला एक वेगळा आयाम असा आहे. आषाढी आपण एका बाजूला पाहतो आणि दुसऱ्या बाजूला कार्तिकी पाहतो. आषाढी वारीमध्ये संपूर्ण पंढरपूरमध्ये, घराघरांमध्ये, वाड्यांमध्ये, रावळांमध्ये सगळीकडे तो उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रातनं आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू इकडनं ही लोक सगळी चंद्रभागेच्या वाळवंटावर येतात आणि तो आषाढीचा उत्सव पालखी सोहळ्याच्या निमित्तानं आपण अनुभवतो. कार्तिकीचा आणि आषाढीमध्ये हा एक फरक आहे की ज्या काही परंपरा आहेत, फड परंपरा आहेत पंढरपूरमध्ये, विशेषतः देगलूरकर, वास्कर, हे जे काही मोठे मोठे फड आहेत, ह्या फळांमधील किंवा ह्या सगळ्या भाविक भक्तांमध्ये असं असतं की कार्तिकीला राहुट्या पाडल्या जातात. या वाळवंटामध्ये राहुट्या असतात. तुम्ही जर पाहिलं तर वाळवंटामध्ये आता तुम्हाला सगळ्या राहुट्या दिसतील. तिथे हे सगळे उत्सव साजरे केले जातात. आणि प्रत्येक फळांमध्ये, प्रत्येक राहुटीमध्ये भजन, कीर्तन, प्रवचन सुरू असतं आणि ज्याचा कुणालाही विक्षेप होत नाही. दुसरा महत्वाचा फरक इथे असा आहे की आषाढी कार्तिकीला बऱ्याच वेळा आषाढी एकादशीला एकादश झाल्यानंतर त्यानंतर फार फार तर काल्यापर्यंत लोक थांबत असतील किंवा काही एकादशी नंतरही मागे येतात. कार्तिकीच्या या एकादशीचं महत्व असं आहे की पौर्णिमेपर्यंत, कार्तिक स्नानापर्यंत हा वारकरी तिथे असतो. म्हणजे कार्तिकी स्नान केल्यानंतरच मला म्हणजे असं म्हटलं जातं की भगवान परमात्मा विष्णू हे त्या अंश रूपानं त्या जलामध्ये असतात, त्या चंद्रभागेमध्ये असतात, असा हा आमच्या वारकऱ्यांची श्रद्धा आहे. आणि म्हणून ते स्नान केल्यानंतरच जीवनामध्ये जे काही मोक्षाचं द्वार आहे ते एका प्रकारे उघडलं जाईल. नामचिंतन असेल, विठ्ठलाच्या प्रती असणारी श्रद्धा असेल आणि या स्नानाने कायिक, वाचिक, मानसिक शुद्धी असेल, असं आमच्या वारकऱ्यांमध्ये एक दृढ श्रद्धा आहे. हे एक महत्व आहे. दुसरं महत्व कार्तिकी एकादशीच्या संदर्भाने आपण जर म्हणत असाल तर कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आपले माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी समाधी घेण्याचं जे की सर्व संतांना सांगितलं चंद्रभागेच्या वाळवंटावर, ती एकादश होती म्हणजे कार्तिकी शुद्ध एकादशी, ज्याला प्रबोधिनी एकादशी किंवा उठ्ठली एकादशी, देव उठ्ठली एकादशी, बोधिनी एकादशी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी मी समाधी घेणार आहे हे जिथे सांगितलं, सर्व संतांना, आपल्या भावंडांना, नामदेव महाराज वगैरे सगळे तिथे होते, तर तो हा दिवस आहे. आणि मग ही जी शुद्ध एकादश आहे, या शुद्ध एकादशी नंतर सगळे जे काही नामदेव महाराजांबरोबर आळंदीला आले, मग इथे आलेली जी कार्तिकी वद्य एकादशी, म्हणजे मी भाग्यवान समजतो की माझा तो जन्मदिन आहे. म्हणजे ह्या दिवशी आळंदीला महाराष्ट्रातलं नव्हे, हिंदुस्थानमध्ये नव्हे, तर वारकरी संप्रदायातली पहिली दिंडी जी निघाली असेल. पूर्वी वारी होती, नारायण महाराजांनी पालखी सोहळा केला, परंतु ही पहिली दिंडी जर कोणी काढली असेल तर ती संत नामदेव महाराजांनी काढलेली आहे. सगळ्या आपल्या वारकऱ्यांना समवेत घेऊन नामदेव महाराज आळंदीला आले आणि मग आळंदीला कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानेश्वर महाराजांचा जो काही समाधी सोहळा त्या ठिकाणी साजरा झाला किंवा पूर्ण झाला, जिथे स्वतः पांडुरंग उपस्थित होते. म्हणजे त्यापासून असं झालं की शुद्ध एकादशी ही पांडुरंगाची आणि वद्य एकादशी ही संतांची. तर कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं देखील वारकऱ्यांमध्ये एक वेगळं प्रेम आहे, श्रद्धा आहे, भावना आहे. मुद्दा अजून एक तुम्हाला सांगायचा आहे की ज्या काही आपल्याकडे माणकोजी महाराज बोधलेंची परंपरा आहे,
वैकुंठवासी गुरुवर्य परमपूज्य धुंडा महाराज देगलूरकरांची परंपरा आहे, वास्करांची परंपरा आहे किंवा जगद्गुरु तुकोबरायांच्या घराण्यांची परंपरा आहे. हे सगळे आषाढी एकादशी पासून तर कार्तिकी एकादशी पर्यंत ही अतिशय व्रतस्थ जीवन जगणारी माणसं आहेत. हं, ह्या घराण्यांनी, ह्या परंपरेने हा संप्रदाय इतका टिकवलेला आहे की क्षेत्र संन्यास नावाचा प्रकार याच पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या क्षेत्र संन्यासामध्ये आज देगलूरकर घराणं, बोधले घराणं ही जी घराण्यांची वंशज आहेत, आदरणीय चैतन्य महाराज असतील, आदरणीय जयवंत बाप्पा असतील, ही सगळी मंडळी, आपल्या आदरणीय चंद्रशेखर महाराज देगलूरकर असतील, हे जी महान व्यक्तिमत्व आहे ती क्षेत्र संन्यास घेतात या 4 महिन्यामध्ये. पंढरपूरच्या बाहेर येत नाही. मग तिथे चिंतन, मनन आणि त्या ठिकाणी वीजध्यास असतो, प्रबोधन असतं. महाराष्ट्रातनं अनेक साधक, निष्ठावान साधक, निष्ठावान वारकरी, निष्ठावान अभ्यासक, अनेक असंख्य कीर्तनकार, प्रवचनकार या 4 महिन्यांमध्ये तिथे थांबतात आणि हं. तिथे थांबून हे अभ्यास करतात, समजावून घेतात, ग्रंथाध्ययन करतात. या चातुर्मासामध्ये पूर्वी ग्रंथाध्ययन करण्याची, पारायणाची फार मोठी परंपरा होती. नंतर ती श्रावणामध्ये मग किंवा ठराविक कालखंडामध्ये ती परंपरा जपली जाते सर्वसामान्यांकडनं. परंतु ही घराणी मात्र आजही तितक्याच ताकदीने ही हं. परंपरा चालवतात. मग दर्शन असतील, वेद असतील, उपनिषद असतील, ब्रह्मसूत्र असतील, गीता, गाथा, भागवत, अमृतानुभव या वेगवेगळ्या विषयांवर अतिशय तिथे ज्ञानाची दिवाळी साजरी होते. ही बरोबर. कार्तिक वेगळं महत्व आहे. ही पांडुरंग ज्यावेळी आषाढी एकादशी नंतर असं वारकऱ्यांमध्ये श्रद्धा आहे की मग ते त्या ठिकाणी निद्रा अवस्थेत असतात आणि जागे कधी होतात, तर या कार्तिकी एकादशी नंतर हं. दुसरा जो दिवस आहे, ज्याला आपण द्वादशी म्हणूयात, त्या दिवसापासून पांडुरंग या सगळ्या वारकऱ्यांच्या स्वागताला, म्हणजे हा पहिला पांडुरंग असा आहे की जो वारकऱ्यांच्या भेटीला लाचावलेला आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला भेटण्यासाठी स्वतः पांडुरंग तिथे अस्वस्थ आहे. तर याचं हे उदाहरण म्हणजे ही कार्तिकी एकादशी म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. आणि या संपूर्ण भूतलावर असं एकमेव क्षेत्र आहे जे पंढरी क्षेत्र आहे, जे तीर्थक्षेत्र, क्षेत्र सर्वोत्कृष्ट पंढरी, तीर्थक्षेत्र चंद्रभागा, सर्वोत्कृष्ट दैवत पांडुरंग आणि हं. सर्वोत्कृष्ट भक्त कुंडली. म्हणजे एकाच वारीमध्ये आम्हाला 4 गोष्टी जिथे मिळतात, जिथे आम्हाला आमचं दैवत मिळतं, जिथे आम्हाला तीर्थक्षेत्र म्हणून चंद्रभागा प्राप्त होते, देव म्हणून स्वतः पांडुरंग तिथे आम्हाला मिळतात. क्षेत्र पंढरीचं महात्म्य तर सांगायला गेलं तर एक प्रवचन त्याच्यावर होईल. आणि भक्त पुंडलिक राज या सगळ्यांच्या निमित्तानं आषाढी कार्तिकीचे दर्शन घेणारा माझा वारकरी त्याची बरं. पावलं पुन्हा पुन्हा पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीकडे बरोबर. येत असतात. म्हणजेच आषाढीपासून कार्तिकीपर्यंत या 4 महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवंताच्या जवळ राहण्याचा किंवा सहवासात राहण्याचा प्रयत्न या 4 महिन्यात केला जातो. आपल्यासोबत संत तुकाराम महाराजांचे वंशज हबप प्रशांत मोरे सुद्धा आहेत. प्रशांतजी, एखाद्या संतांच्या घराण्यामध्ये एक वंशज असताना तुमच्या घरामध्ये आषाढीला किंवा त्याला एकादशी महत्वाच्याने केले जाते. हं, चातुर्मासाचं जे महत्त्व सांगितलं जातं, म्हणजे आज चातुर्मासाची खरं तर समाप्ती, जो आषाढी एकादशीपासून सुरू झालाय तो आता कार्तिकी एकादशीपर्यंत देवाच्या सानिध्यात आपण जाऊयात. हबप पंकज महाराज हे सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि तुम्ही बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात की आषाढीचं महत्त्व, कार्तिकीचं महत्त्व आणि त्यात या चातुर्मासामध्ये नेमकं काय घडतं, जे काही आषाढीपासून सुरुवात होते ती कार्तिकीपर्यंतचा, यांचं आणखी काय महत्त्व सांगाल? आता ही जे 4 महिने आहेत हे साधनेसाठी साधकाला अतिशय उत्तम पर्वकाळ आहे. म्हणजे ज्ञानवंत जे काही महाराष्ट्रातले, राज्यातले आणि देशातले मान्यवर आहेत, ते त्या क्षेत्री आपला वास ठेवतात. कारण असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी केलेली ज्ञानप्राप्ती ही देखील आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जाते. पण अखंड ज्ञान साधना या चातुर्मासाचं हे फार मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तुम्ही जर चंद्रभागेचं वाळवंट पाहिलं तर 13व्या शतकामध्ये उभं राहिलेलं हे आध्यात्मिक लोकशाहीचं फार मोठं व्यासपीठ आहे. हे वाळवंटच मुळात नाही असं मानणारा मी आहे. आणि म्हणून या चातुर्मासामध्ये अगदी ज्ञानोबारायांपासूनच ही परंपरा आहे की सगळ्या संतांनी त्या वाळवंटावर जमावं
आणि आपल्या ज्ञानाचं आदान प्रदान करावं. या समतेचा संदेश देणाऱ्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये असणारी ही परंपरा ही आता नाहीये, ही खूप पुरातन सनातन परंपरा आहे. आणि पांडुरंगच आपला मुळात युगे 28 विटेवर उभा आहे. तिथपासून तर ही वारीची परंपरा आहे. आणि मग ह्या वारीला एकदा एक आषाढी एकादशीला अ, वारकरी गेले, की मग ते तिथेच थांबणारे वारकरी खूप संख्येने आहेत. ते 4 महिने सातत्यानं पांडुरंगाच्या सानिध्यामध्ये राहण्याचा आणि ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतात. या कार्तिकी पौर्णिमेच्या निमित्तानं मग ते या मधल्या कालखंडामध्ये चंद्रभागेचं स्नान करावं. स्नान केल्यानंतर रावळामध्ये यावं. रावळामध्ये आल्यानंतर मग तो काकडा असेल, काकड्याच्या निमित्तानं असलेले हे सगळे अभंग आळवताना अगदी रोम त्यांचा पुलकित होतो. म्हणजे काकड्याचे अभंगच इतके सुंदर आहेत. ते सगळे त्या रावळामध्ये निनादत असतात. ते पूर्वजन्मी पाप केले अ, असा जो काही तो अनेक असंख्य अभंग आहेत की आपल्या असणाऱ्या सद्गुणांवर, विकारांवर मात करून हे पांडुरंगा, हे परमात्मा, हे विठोबा, हे विठाई, की तूच आमचं दैवत आहे आणि तुझ्यापर्यंत येण्यासाठी नामाच्या साधनेच्या माध्यमातून आम्ही हे व्रत करतोय. म्हणजे एक प्रकारे व्रतस्थ जीवन घेऊन जगण्याचा कालखंड म्हणजे हा कार्तिकीचा सोहळा आहे, जो आषाढीपासून सुरू होतो, कार्तिकीपर्यंत राहतो. कार्तिकी पौर्णिमेला कार्तिकेय राजांचा महादेव आणि पार्वतीचे जे सुपुत्र आहेत त्यांच्याही नावाने हे कार्तिकीचं नाव देखील पुढे आलेलं आहे. मग तो काही असुराचा वध असेल आणि मग त्या निमित्ताने त्यांनी केलेलं तिथे स्नान असेल किंवा कार्तिकीच्या निमित्तानं स्वतः एक तुम्हाला एक आपले जे काय परंपरा आहे शैव, शाक्त या असंख्य परंपरेमधले जे काही भेद होते, हे भेद संपवण्याचं काम देखील कार्तिकीमध्ये संतांनी मोठ्या खुबेने केलेले आहे. म्हणजे हरिहर भेद पूर्वी खूप सारे वाद होते. तुम्ही उपनिषद कालखंडामध्ये गेलात किंवा शंकराचार्यांच्या कालखंडामध्ये गेलात, त्यानंतर रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, लिंबकाचार्य, मध्वाचार्य, ते ज्ञानोबा हे जे 4 कालखंड आहेत, या ज्ञानोबारायांच्या अगोदरपर्यंत या वेगवेगळ्या पंथांमध्ये, संप्रदायांमध्ये हे वाद होते हरिहर. तर हा हरिहर जो भेद आहे, हा भेद मिटवण्याचं काम देखील या कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं संप्रदायाची ही मोठी देण आहे, ही देण आलेली आहे. आता पहा, महादेवाला आपण बेल अर्पण करतो, बरोबर, आणि पांडुरंगाला तुळस अर्पण करतो. हा एक दिवस असा आहे की या दिवशी पांडुरंगाला बेल अर्पण केला जातो, बरं का. आता ही माहिती खूप लोकांना नाही आहे. आणि त्याचबरोबर पांडुरंगाला जी तुळस देतो तिथे पांडुरंगाला बेल अर्पण केला जातो आणि महादेवाला जो बेल अर्पण केला जातो, महादेवाला या दिवशी तुळस अर्पण केली जाते. आणि वारकऱ्यांना श्रद्धा आहे की शिवाचा जो अंश आहे, शिव तो जो भाव आहे तो त्यावेळी त्या तुलसीमध्ये येतो. त्या असणाऱ्या म्हणजे अमृत मंथन झाल्यानंतर अमृताचा जो काही अमृताचे काही थेंब आहेत, ते थेंब ज्यावेळी भूमी मातेवर खाली आले, त्या थेंबातनं जी वनस्पती जन्माला आली ती तुळस आहे आणि ती विष्णूला खूप प्रिय आहे. ही तुळस त्यावेळी महादेवाला देण्याचा जो आजचा दिवस आहे, हा खूप महत्वाचा आहे. इथे हरी आणि हर हे जे 2 भेद आहेत, हे भेद मावळतीला गेले म्हणून कदाचित ही बोधिनी एकादशी आहे. तेच जातं. प्रबोधिनी एकादशी म्हणजे इथे तुम्ही जर पाहिलं तर शयनी एकादशी एका बाजूला आहे आणि देवशैली एकादशी आणि प्रबोधिनी एकादशी आहे. जिथे साक्षात भगवान विष्णू म्हणजे पांडुरंग जिथे निद्रेतनं बाहेर येतात आणि आपल्या सगळ्यांना भेटतात किंवा आपल्याला ते प्राप्त होतात, ते तत्व आपल्याला प्राप्त होतं. आणि म्हणून त्याचबरोबर ह्या ज्या कालखंडामध्ये संतांनी जो काही बोध दिलेला आहे, त्या बोधाच्या किंवा चातुर्मासामध्ये आम्ही जो काही सगळा साधना केलेली आहे, त्या साधनेच्या अंगाने आम्हाला आता जे काही ज्ञान प्राप्त झालेले ते ज्ञान एक प्रबोधनाच्या माध्यमातून पुन्हा आम्ही सगळीकडे सर्वत्र घेऊन जाऊ, असा एक सामाजिक आशय देखील या प्रबोधिनी एकादशीला आहे. आणि देव उठतात म्हणून उठणी एकादशी, देव उठणी एकादशी अशी नावं आहेत. किंवा काही जण फक्त त्याला बोधिनी एकादशी अशाही स्वरूपामध्ये त्या अंगाने पाहिलं जातं. आणि म्हणून ही एकादशी आहे ही खूप वेगळी, खूप सात्विक
आणि भगवान विष्णूंच्या जवळ जाणारी, मोक्षाचं द्वार उघडणारी अशी एकादश आहे. ह्या वारकऱ्यांमध्ये खूप त्याची श्रद्धा आहे. म्हणजे मला बोध झाला एखाद्या हं. गोष्टीचा प्रबोध, म्हणजे तो मला बोध झालेला आहे आता त्या आत्मतत्वाचा. माऊली ज्ञानोबराय असं म्हणतात, आता पै माझेली एक अंशे हे जग व्यापिले असे, या लागी भेदू सांडूनी सरीसे साम्य भज. हा जो भेद आहे आता हा सगळा संपलाय आणि आता त्याला तो शरण आलाय, म्हणून ते प्रबोधन आता मला झालेलं आहे. म्हणूनही एका अंगानं याला हे एक नाव आहे. सामाजिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर, वैज्ञानिक दृष्ट्या आपण जर या एकादशीकडे विचार केला हं. तर चंद्र आणि सूर्य, पौर्णिमा म्हटल्यानंतर चंद्राशी निगडीत येते हं. आणि देव उठतो. सूर्य उगवल्यानंतरचा जो काही कालखंड सुरू होतो दुपारी 12 वाजेपर्यंत त्याला खूप महत्व आहे. तर या कालखंडामध्ये सूर्याची किरणं आणि पौर्णिमेची किरणं ही ज्यावेळी आपल्या देहावर येतात, तर अशी ही श्रद्धा आहे की वैज्ञानिक कॉस्मिक एनर्जीचा जर आपण अभ्यास केला, क्वांटम कॉस्मॉलॉजीचा जर आपण अभ्यास केला, हं. तर त्या दोन्ही या किरणांमध्ये एक वेगळी ताकद आहे की तुमच्या शरीराचं बल वाढवतात, आत्मबल वाढवतात किंवा तुम्हाला असलेले काही विकार आहेत ते विकारही कमी झाल्याची उदाहरणं वारकरी असंख्य बोलून दाखवतात. म्हणून एक वैज्ञानिक दृष्ट्या देखील याला एक वेगळं महत्व आहे. सामाजिक अंगाने देखील याला महत्व आहे आणि आध्यात्मिक दृष्टीने आम्ही त्या पांडुरंगाच्या जवळ आहोत. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. हे जन्म मरणाच्या फेऱ्यातनं बाहेर जाण्यासाठीचं पांडुरंगाला शरण, अनन्य भावानं शरण जाण्याची जी काही कल्पना आहे ती कार्तिकी एकादशीमध्ये, आषाढी एकादशी सगळ्या क्षेत्रांना भेटे देतात. कोण केदारनाथला जातं, कोण पुष्करला जातं. हं. या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही स्कंद पुराणाचा जर अभ्यास केला तर त्या स्कंद पुराणामध्ये एक श्लोक येतो. त्या श्लोकामध्ये असं म्हणालेलं आहे की पुष्करात गेल्यानंतर आपल्याला जे पुण्य मिळतं, पुष्करात गेल्यानंतरचं पुण्य तिप्पट पुण्य पंढरीला गेल्यानंतर मिळतं. हं. केदारला गेल्यानंतर जे पुण्य मिळतं त्याच्या 6 पट पुण्य हे पंढरीला गेल्यानंतर मिळतं. वाराणसीला गेल्यानंतर जे एकदा वाराणसीला गेल्यानंतर जे पुण्य मिळतं ते पंढरपूरला गेल्यानंतर त्याचं 10 पट पुण्य आम्हाला प्राप्त होतं. आणि एकदा आम्ही श्रीशैल्याला जातो, तिथे गेल्यानंतर जे पुण्य मिळतं त्याही पलीकडे पंढरीला गेल्यानंतर अनंतपट पुण्य आम्हाला प्राप्त होतं. म्हणजे एका बाजूला पुष्कर आहे, एका बाजूला केदार आहे, एका बाजूला वाराणसी आहे आणि एका बाजूला गिरिरवी असा तो शब्द संस्कृतमध्ये आलेला आहे, श्रीशैल्य आहे. तर इकडे जे पुण्य प्राप्त होत नाही ते एकदा पंढरीला गेल्यानंतर प्राप्त होतं. आणि आमचा वारकरी तर कायम मासिक वारकरी पण आहेत. म्हणजे शुद्ध एकादशीला पंढरपूरला जायचं आणि पुन्हा त्या 15 दिवसानंतर वद्य एकादशीला चालत इकडे यायचं. ते किती पुण्य ते प्राप्त करत असतील. म्हणजे पुष्करात त्रिगुणम पुण्यम, केदारात षडगुणम भवेत, वारणाशात दशगुणम, अनंतम श्रीगिरी रवी. हा स्कंद पुराणातला श्लोक मला आठवला आणि म्हणून याही निमित्ताने आमच्या वारकऱ्यांची दृढ श्रद्धा आहे की पंढरीची मातीतला प्रत्येक कण, तो एक कण जरी आपल्या कपाळी लावला तरी आपल्या निज तत्वाला एक बोध प्राप्त होतो. म्हणून कदाचित ती प्रबोधिनी एकादशी म्हणून आपण इकडे पाहिला. बरोबर. पंकजजी, खूप छान माहिती तुम्ही देताय. आता पंत मोरे आणि हबप पंकज महाराज दोघांचेही खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल. आणि आता आपण थेट जाणार आहोत पंढरपुरात. आमचे प्रतिनिधी